राज्यात कुणाचाही नाद करा पण शरद पवारांचा नाद करायचा नाही, पवारांचा थेट इशारा। रस्ता चुकलेल्यांना नुसतं पाडायचं नाही, जोरात पाडायचं, शरद पवारांचं मतदारांना आवाहन। मी शरद पवारांना सोडलं नाही, अजित पवारांचं बारामतीत मोठं वक्तव्य। सर्व आमदार म्हणाले म्हणून महायुती सरकारमध्ये गेल्याचं स्पष्टीकरण। आत्ता लाडकी बहीण झाले, लोकसभेआधी नव्हते। सुप्रिया सुळेंचा अजितदादांना टोला। भावानं मागितलं असतं तर असेल नसेल ते सगळं हसत हसत दिलं असतं, नाव न घेता सुप्रियांची खंत। महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी शर्यत नाही, आमची शर्यत विकासाची। एबीपी माझाच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंचा दावा, तर मुख्यमंत्री पदासाठी नेमका फॉर्म्युला ठरलेला नसल्याचंही स्पष्टीकरण। माहीमवरून राज ठाकरेंची वेळेत चर्चा होणं गरजेचं होतं, मात्र ते आमचे स्नेही आहेत आणि संबंध बिघडू नयेत हीच माझी इच्छा। मादाच्या मुलाखतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। आम्हाला दम दिल्यास तुमच्या नाकातोंडात भुसा घालू, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर। 10 दिवस थांबा, सरकार आल्यावर जेलमध्ये टाकू, ठाकरेंनी दिला होता इशारा। नाशिकच्या सभेत देवेंद्र फडणवीसांचं लाव रे तो व्हिडिओ, महाविकास आघाडीवर आरोप करताना लावला सज्जाद नोमानींचा व्हिडिओ। नागपूरमध्ये प्रियंका गांधींच्या रोड शो दरम्यान मोठा गोंधळ, भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने, दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी। कापण्याची भाषा कराल तर आम्हीही तीच भाषा करू, दर्यापूरमधल्या गोंधळानंतर नवनीत राणांचं प्रत्युत्तर। आतापर्यंत 48 जणांवर गुन्हे दाखल। बीडमधल्या वंचितच्या कार्यकर्त्यांचं प्रकाश आंबेडकरांकडून समर्थन, भाजपला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवाराला फासलं होतं काळं। बाळासाहेब ठाकरेंचा 12वा स्मृतिदिन, उद्धव ठाकरेंचं सहकुटुंब शिवतीर्थावर बाळासाहेबांना अभिवादन, तर कुलाब्यातील बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मुख्यमंत्री शिंदेंचं वंदन। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी बांधवांकडून मोदींचे आभार, संस्कृतीशी नाळ जोडून ठेवल्याबद्दल मोदींकडूनही कौतुक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।